अरे तुम्ही काय परिस्थितीला नाव ठेवताय, माझी परिस्थिती अशी, माझी परिस्थिती तशी, आणि पोरी पटवायच्या टायमाला जर पोरीचा विषय आला ना भाऊ, भाऊ विषयच गायब. मग मी कोणत्या परिस्थितीत जगतोय, बाप काय करतोय, मी काय करतोय, आम्हाला घर आहे का, आमचं घर पावसात गळतं का, आमकं फलनं बिस्तनं सगळं विसरून त्या पोरीच्या नादात लागतो भाऊ तू. आणि तू काय म्हणतोय, नाही तू काय म्हणतोय, अरे तुला सुधारण्याची गरज आहे, तुला बघण्याची गरज आहे, तुला मोटिवेशनची गरज आहे, म्हणून तू मला बघतोय, म्हणून तू आज माझ्यापाशी आलाय. अरे तुला मोटिवेशनची गरज काय, तुझ्या बापाच्या पायाकडे पडलेल्या भेगा जेव्हा बघतो ना तू, बापाच्या पायाच्या टाचाला जेव्हा भेगा बघतो ना तू, तेव्हा तुला समजलं पाहिजे की आपली परिस्थिती काय आहे. जेव्हा तो बाप त्या पायाच्या चपलाचा अंगठा जेव्हा तुटतो, त्या अंगठ्याला जेव्हा दोरी घालून शिवतो ना, त्यावेळेस तुला समजलं पाहिजे की तुझी लायकी काय आहे, तू कोणत्या लायकीत आहे. अरे तुझा बाप काय करतोय आणि तू काय करतोय, तुला बघणं गरजेचं आहे, तुला चालणं गरजेचं आहे, तुला शिकणं गरजेचं आहे. त्या पोरीच्या 2 रुपयावर तू जगणार आहे. त्या 2 रुपयाच्या लक्षात घे बाबा, 2 रुपयाच्या पोरीवर तू, त्या 2 रुपयाच्या, मी पण विसरून गेलो यार काय बोलायचं, त्या पोरीच्या 2 रुपयावर जगणार आहोत. 1 रुपया तिला ठेवतो. आता तू कमेंट करशील की भाऊ तू असा, भाऊ तू असा, आता कमेंट किती करशील मलाही माहितीये. आता तू 1 रुपया त्या मुलीला खर्च करतो, तिचे 2 रुपये घेतो, 1 रुपया तिला खर्च करतो आणि 1 रुपया तू स्वतःसाठी ठेवतो. आणि तू, तुझी लायकी काय आहे रे. तुझं वास्तव बनावं लागणार आहे, तुला तुझं सुधरावं लागणार आहे. जेव्हा तू 10 रुपये त्या गेममध्ये टाकतो ना, मेन विषयावर आलो मी आता मेन विषयावर आलो. जेव्हा तू 10 रुपये किंवा 59 रुपयावर तू 1 करोड 3 कोटीचं स्वप्न बघतो ना, तेव्हा तुला वाटलं पाहिजे की नाही भाऊ, मी कुठंतरी चुकतोय, मी कुठंतरी चुकतोय, मी का त्याला मी ॲपच्या किंवा त्या डिपॉझिटच्या मागं लागतोय, का मी त्या गेममध्ये पैसे ॲड करतोय. तुला वाटत नाही का थोडंफार की आपला बाप काय करतोय, आपण काय करायला पाहिजे. म्हणून तू मोटिवेशन घेण्यासाठी माझ्यापर्यंत आला. जोपर्यंत तू त्या रम्मीचा नाद वगैरे सोडत नाही, जोपर्यंत तू त्या ड्रीम11चा नाद सोडत नाही, तोपर्यंत तुझं घर, तुझं स्वप्न हे कधीही साकार होऊ शकत नाही. कारण तो झटक्यात येणारा पैसा झटक्यात केव्हा जातो ना तुलाही कळणार नाही. खूप लोक म्हणतात आम्ही वेगळी वेगळी चक्री खेळतो, कसिनो खेळतो, आणि ती गोल गोल चक्री आम्हाला खूप सारा पैसा देते. 10 रुपये लावले की 100 रुपये येतात. अरे पण ते 100 रुपयाच्या नादात तुझे 1000 रुपये कुठे जातात तुला तरी कळतं का. नाही कळत आहे का, कारण तुला स्वतःवर विश्वास नाही. तू काय करू शकतोस आहे, तू खूप बलवान आहे. तुझ्या माइंडमध्ये जितकी ताकद आहे ती कुणामध्ये नाही, कुणीच नाही तुझ्या इतकं छान, तुझ्या इतकं वास्तविक कुणी नाही. तू खूप काही करू शकतो, पण तुला ते बदलायची गरज आहे, तुला ते शिकण्याची गरज आहे, तुला ते सांगण्याची गरज आहे की तू काय करू शकतो, तू खूप काही करू शकतो. तो उठ, लढ, आणि आत्ताच बघ आणि आत्ताच विचार कर की तुला काय करायचंय. तुझ्या स्वप्नांसाठी तुला जिंकायचंय, की तुझ्या स्वप्नांसाठी, तू स्वप्न म्हणजे स्वप्न असे असतात की आपण खूप सारे म्हणतो की मला घर घ्यायचंय अमकं तमकं, आणि त्या गेममध्ये पैसा टाकत असते. मग तुला स्वप्नात गुंतायचंय की स्वप्न पुरं करायचंय, हे तुझ्या हातात आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, कारण मी नवीन व्हिडिओ टाकला तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिला आला पाहिजे. बाय.